पुण्याच्या विमाननगर परिसरातील द नॉयर पबमध्ये बेकायदा सुरू असलेल्या पार्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केलेली आहे। या प्रकरणी महिला आणि पुरुष अशा 50 जणांना ताब्यात घेतलेला आहे। द नॉयर पबचे मालक अमरजीत सिंग सैयू यांच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 3,67,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे। अशा बेकायदा पार्ट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाची 21 भरारी पथकं तैनात करण्यात आल्याचं अधीक्षक अतुल कानडे यांनी सांगितलं। उत्पादन शुल्क विभागाच्या कालच्या नॉयर पब विरुद्धच्या कारवाईबद्दल माहिती देण्यात येत आहे। काल दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 5 वाजता अधीक्षकांच्या उपस्थितीमध्ये नॉयर पब विरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे। पहाटे 5 वाजेपर्यंत अवैध पद्धतीने हा पब चालू होता। तेथे एकूण 52 जणांविरुद्ध त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे। त्यापैकी 42 युवक युवती तेथे मद्यप्राशनाकरता उपस्थित असल्याचे आढळून आले। तसेच 10 व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। 2 व्यवस्थापकांना 10 जानेवारी 2026 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। अतिशय मोठी कारवाई ही केलेली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली। पुण्याच्या विमाननगर परिसरामध्ये असलेल्या पबवर ही कारवाई केली। 50 जणांना ताब्यात घेतलेला आहे। 3,67,000चा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आलाय। तर अशा प्रकारची 21 भरारी पथकं ही तैनात करण्यात आल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। पुण्याच्या विमाननगरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली। द नॉयर पबच्या मालकासह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर 50 स्त्री आणि पुरुष यांना या प्रकरणात ताब्यात सुद्धा घेण्यात आलेलं आहे। काही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। पुण्याच्या विमाननगरमध्ये हा पब आहे। दैनिक पुढारीचे प्रतिनिधी अशोक मुराळे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। आपण या प्रकरणासंदर्भातले आणखी काही अपडेट्स त्यांच्याकडून घेऊया। अशोकजी, विक्रांत, हा विमाननगर परिसरामध्ये द नॉयर नावाचा पब आहे आणि या ठिकाणी बेकायदा दारू पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। याची माहिती जी आहे ते राज्य उत्पन्न शुल्क विभागाचे पुण्याधीक्षक आहेत अतुल कानडे यांना मिळाली आणि शनिवारी पहाटे ही कारवाई करण्यात आलेली आहे। या कारवाईमध्ये तब्बल 50 ते 55 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यामध्ये काही महिला आहेत आणि काही पुरुष आहेत। या सर्वांवरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि तर जो पब मालक आहे अमरजीत सिंग संगू याच्यावर देखील या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तब्बल 10 जणांवरती या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर विक्रांत, सध्या नववर्षाचं स्वागत करण्यासाठी अनेक ठिकाणी पार्ट्याचं आयोजन केलं जातं। त्यामध्ये अनेक बेकायदा पार्ट्या असतात। कोणत्याही प्रकारचं राज्य उत्पन्न शुल्क विभागाची परमिशन असेल किंवा पोलिसांचे परवाने असेल हे न घेता पार्ट्याचं या ठिकाणी आयोजन केलं जातं। त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आल्याचं कानडे यांनी सांगितलंय। बरं, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी अशोकजी।